नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये BMS नंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये MD, MS आणि डिप्लोमा करता येतो ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघायची आहे. बऱ्याच दिवसापासून मुलांचा असा आग्रह होता की कट ऑफ काय आहे, त्याचप्रमाणे फीस काय आहे BMS कॉलेजेसची, त्याचप्रमाणे ॲडमिशन प्रोसेस कशी आहे ही माहिती त्या ठिकाणी मुलांना बऱ्यापैकी माहीत आहे. परंतु BMS नंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये MS करता येतं, MD करता येतं, डिप्लोमा करता येतो, करिअर अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी काय आहेत ही माहिती त्या ठिकाणी टाकण्यासाठी बऱ्याच दिवसापासून मुलांचा आग्रह होता आणि त्यामुळं आज आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करत आहोत. तर फर्स्ट आपण या ठिकाणी बघू शकता MD इन रचना शरीर, म्हणजे ज्याला आपण ॲनाटॉमी असं म्हणतो, या सब्जेक्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी MD करता येते BMS नंतर. त्याच्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे MD इन रोगनिदान आपण ज्याला पॅथॉलॉजी असं म्हणतो, या सब्जेक्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी BMS नंतर MD करता येते. त्याच्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे क्रियाशरीर, ज्याला आपण फिजिओलॉजी असं म्हणतो, तर या सब्जेक्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी MD करता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MD इन द्रव्यगुण विज्ञानमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही MD करू शकता. नेक्स्ट सब्जेक्ट आहे रसशास्त्र, MD इन रसशास्त्र. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे MD इन आघाततंत्र, त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी MD करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MD इन आयुर्वेद संहिता आणि सिद्धांत, यामध्ये सुद्धा MD करू शकता. त्याच्यानंतर MD इन स्वस्थ वृत्त, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही MD करू शकता. त्याच्यानंतर आहे MD इन पंचकर्मा, यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही MD करू शकता पंचकर्मामध्ये. त्याच्यानंतर MS शल्य, आता शल्य जे आहे आपण ज्याला काय म्हणतो जनरल सर्जरी, तर जनरल सर्जरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही MS करू शकता. तर BMS साठी थोड्याफार त्या ठिकाणी शासनानं सर्जरी त्या ठिकाणी अलाउ केलेल्या आहेत. तर MS इन शल्य या ठिकाणी हा जो कोर्स आहे किंवा हा जो PG कोर्स आहे, त्यासाठी बऱ्याचशा मुलांचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो की हा कोर्स त्या ठिकाणी या ब्रँचला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटलं पाहिजे. MS इन शल्य टॉपचं त्या ठिकाणी PG कोर्स आहे असं त्या ठिकाणी म्हणाल काही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर MS शलाक्य, ज्याला आपण ENT असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे MD बालरोग, कौमार भारतीया, यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी MD करू शकता. त्यानंतर आहे MD इन काय चिकित्सा, ज्याला आपण जनरल मेडिसिन म्हणतो, जनरल मेडिसिन त्या ठिकाणी म्हणतो. MD इन काय चिकित्सा ही सुद्धा त्या ठिकाणी BMS नंतरची टॉपची MDची ब्रँच आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर MS इन प्रसूती एवं स्त्रीरोग, मुलींसाठी जी काही टॉपची ब्रँच आहे BMS झाल्यानंतर, ती सगळ्यात जास्त मुली त्या ठिकाणी कोणत्या ब्रँचला प्रेफर करत असेल तर ती आहे MS प्रसूती एवं स्त्रीरोग. त्याच्यानंतर डिप्लोमा या ठिकाणी दिलेले आहेत PG डिप्लोमा. फर्स्ट आहे डिप्लोमा इन पंचकर्मा, त्याच्यानंतर डिप्लोमा इन डर्मॅटॉलॉजी, डिप्लोमा इन आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी अँड स्किन डिसीज, त्याच्यानंतर DGO डिप्लोमा इन प्रसूती अँड स्त्रीरोग, त्याच्यानंतर आहे DCH डिप्लोमा इन बालरोग आणि त्याच्यानंतर आहे DO डिप्लोमा इन नेत्ररोग. तर या प्रकारे पंचकर्मामध्ये डिप्लोमा असेल, त्याच्यानंतर डर्मॅटॉलॉजी असेल, प्रसूती आणि स्त्रीरोग असेल, त्याच्यानंतर डिप्लोमा इन बालरोग, डिप्लोमा इन नेत्ररोग, या त्या ठिकाणी सब्जेक्टमध्ये डिप्लोमा करता येतो. आणि 3 सब्जेक्टमध्ये MS, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रसूती एवं स्त्रीरोग आहे, मुलींसाठी सगळ्यात बेस्ट ब्रँच या ठिकाणी मानले जाणारे आहे. त्याच्यानंतर MD काय चिकित्सा, MDमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी प्रेफर केली जाणारी जी काही ब्रँच आहे ती आहे MD इन काय चिकित्सा. त्याच्यानंतर MS शल्य, ज्याला आपण जनरल सर्जरी म्हणतो, ही सुद्धा त्या ठिकाणी टॉपची ब्रँच आहे BMS झाल्यानंतरची. त्याच्यानंतर MS शलाक्य जे आहे ENT, तर 3 सब्जेक्टमध्ये MS करता येतं. फर्स्ट आहे प्रसूती एवं स्त्रीरोग, त्याच्यानंतर सेकंड आहे MS शलाक्य आणि थर्ड आहे MS शल्य. या 3 सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी MS करता येतं. या प्रकारे आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी BMS झाल्यानंतर MS करता येतं, त्याच्यानंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये MD करता येतं, ही संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्याचप्रमाणे डिप्लोमा कोणत्या सब्जेक्टमध्ये करता येतो ही सुद्धा माहिती बघितलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.